शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये. तूर शिवनेरी 45 अर्लीवाली, लवकर येणार वाण. मागच्या वर्षी लेटवालं होतं. आणि बघा आता इथं आपला शेवटचा फवारा आहे, कारण शेंगा जे आहेत काही वाळणं चालू झाले आहेत, बघू शकता हे बघा. आणि काही शेंगा परिपक्व झालेल्या आहेत आणि काही शेंगा कोवळ्या आहेत छोट्या छोट्या. तर ह्या सर्वांना माल संरक्षण झालं पाहिजे, दाणे भरले पाहिजे. तर यासाठी आणि आळ्यांपासून संरक्षण झालं पाहिजे. तर यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, की या अवस्थेमध्ये अळीनाशक आपल्याला फवारणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर अळीनाशकामध्ये आपण काय घेतलं, तर याच्यामध्ये आपण आता इथं कोराजन घेतलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे परिपूर्ण सर्व दाणे भरण्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे पोटॅशियम. आता हे जे आहे हे आहे क्वांटिप. हे क्वांटिप आहे ॲग्रोशू कंपनीचं. याच्यात पोटॅशियम आहे. तर याच्यामध्ये पोटॅशियम आणि मिनरल्स आहेत. तर हे दाणे जाड भरते आणि लवकर भरवते. कारण यावर्षी तुरीचे जे शेंगा आहेत हे दूर म्हणजे कार्यकाळ लेट चालला, कारण जमिनीमध्ये ओलावा भरपूर आहे अजूनसुद्धा, कारण पाऊस भरपूर झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंडी भरपूर आहे कडाक्याची. आणि सकाळी 11 वाजेपर्यंत थंडी राहिली आणि संध्याकाळी 3 वाजेपासून चालू राहिली. तर त्यामुळं काय व्हायलं, हे फुलाचं रूपांतर शेंगामध्ये व्हायला वेळ लागायला. ते शेंगामध्ये लवकर होत नाही. त्यासाठी आपण इथं कोराजेन महत्त्वाचं आहे, लवकर प्रत्येक फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी. आणि त्याचं रक्षण करणे, त्याला गळू पण देणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पोटॅशियम जर घेतलं किंवा नेटिव्ह जरी घेतलं तरी हे अशा प्रकारे जर घेतलं तर हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माल लवकर पकडते, शेंगळ होत नाही, फुलगळ होत नाही. बारीक शेंगाचं लवकर मोठ्या शेंगामध्ये रूपांतर होते आणि शेंग परिपक्व होते. बारीक शेंगा ज्या असतात अशा ह्या लवकरात लवकर अशा बारीक शेंगा दाणे भरतात, जाड भरतात आणि त्याची गळ होत नाही आणि चांगले रिझल्ट येतात आणि संरक्षण एकदम चांगल्या प्रकारे होते. तर यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे आपण हे पॉन्टिप घेतलेलं आहे. आणि इथं आपण कोराजन घेतलं आहे, बघू विलवडूचं. हे 10 मिली घेतलेलं आहे. आणि हे जे पोटॅशियम आहे तर हे घेतलेलं आहे आपण इथं 50 मिली 20 लिटर पंपासाठी, पेट्रोल पंपासाठी. तर अशा प्रकारे जर आपण इथं व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे आपल्या तुरीचं शेवटची फवारणी अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास ताबडतोब रिझल्ट येतील. आता फूल वगैरे काही नाही, 1-2% फूल आहे, बाकी फूल नाही. फक्त आपल्याला शेंगाचं रूपांतर, फुलाचं रूपांतर, शेंगामध्ये जे बारीक 1% राहिले ते, आणि जे कोवळ्या शेंगा आहे त्याचं लवकरात लवकर त्या दाणे भरायचे आणि लवकरात लवकर शेंगामध्ये मोठा रूपांतर झालं पाहिजे, दाणे झाले पाहिजे. यासाठी आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थापन करून आपल्या तुरीचं संरक्षण करायचं. तर यासाठी आपल्याला ही फवारणी चालू आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा फवारा जर घेतला आपण तर यामध्ये जर भेटली नाही औषधी तर आपण दुसरी औषधी घेऊ शकता. त्यासोबत फक्त कोराजन प्लस आपण नेटिव्ह घेऊ शकता 10 मिली, कोराजन 10 मिली, आणि जिब्रालिक ॲसिडसुद्धा घेऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारचे जिब्रालिक ॲसिड आहेत, त्यानुसार घेऊ शकता. आणि ही फवारणी केली म्हणजे शेवटची फवारणी, आणि आपली तुरीचं फुलाचं रूपांतर लवकर शेंगत होईल आणि आपल्याला पाहिजे त्याचे रिझल्ट मिळून जातील आणि आपली तूर लवकरच कापणीला येऊन जाईल. कारण यामुळे जास्त पावसामुळे ओलावा जमिनीत भरपूर आहे आणि कडाक्याच्या थंडीमुळं सर्व लेट चाललं पिकं. त्यासाठी आपल्याला ही फवारणी आवश्यक आहे.